आम्ही बोलणार आहोत ना आम्ही एकमेकाला. यस, मी कुठेही गेलो तरी मी रिस्पेक्ट देतो प्रत्येकाला. चला, डीडी स्पोर्ट्स आणि समित फायटर यांच्या दरम्यानची लढत. टॉस जिंकला डीडी स्पोर्ट्सने आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. म्हणजेच सन्माननीय संघ मालक आपण जर पाहिले तर दीपकजी शिंदे यांचा संघ आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय आनंदजी शिंदे साहेबांचा संघ. पहिल्या चेंडूवरती झेल टिपण्याचा प्रयत्न, कॅच मात्र ड्रॉप होईल आणि तोपर्यंत धाबा आल्या त्या मात्र दोन धाबा येतील आणि दोन धाब्याने धावफलक या ठिकाणी आपण जर पाहिलं तर ससवले गेले ते मात्र 2 या अंकावरती. गोलंदाज आपण पाहू शकाल नितीन च्या माध्यमातून आपण पाहतोय पहिलं षटक हाताळलं जाईल. ओल्ड इज गोल्ड या मॅचमध्ये काय कामगिरी करतील हे देखील आपल्याला पाहायला मिळेल. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपण पाहतोय. डीजी स्पोर्ट्स आणि समित फायटर यांच्या दरम्यानची लढत आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त एफर्ट आपण पाहतोय. स्क्वेअर लेगला पटका खेळतोय. गॅपमध्ये चेंडू निघून जाईल सरळ. मिळतील ते धाबा 4. आलाय तो चौकार. चौकरडीशी धावफलकावरती धाबा झाल्या त्या आपण जर पाहिल्या तर 6 धाबा, 6 रन्स स्कोर कार्डवरती. चांगलं क्रिकेट आत्तापर्यंतची सद्यस्थिती आपण जर पाहिली तर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. यानंतर राजू दादा 11 आणि गौरी 11 आपण देखील सज्ज राहायचे. ब्लॉक चेंडू एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये. सगळ्या पद्धतीचं क्रिकेट सिंगलने आपण पाहतोय. धावफलकावरती धाबा आल्या त्या 7 धाबा, 7 रन्स स्कोर कार्डवरती. चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. चांगल्या पद्धतीचं क्रिकेटच्या ठिकाणी सादरीकरण नक्कीच आपण पाहू शकाल. यावेळेस फटका चांगला आहे. व्यासपीठाकडे येईल चेंडू सरळ कॉमेंट्री बॉक्स मध्ये. आल्या त्या धाबा 4. आलाय तो चौकार आणि धाबा झाल्या त्या तब्बल 11 धाबा, 11 रन्स स्कोर कार्ड वरती. तर धाबा झाले ते मात्र 11, 11 रन्स आपण पाहतोय स्कोर कार्ड वरती. सगळं क्रिकेट मैदानामध्ये नेक्स्ट बॉल ब्रिस्कट काढण्याचा प्रयत्न. वाईड चेंडू अतिरिक्त इथे मात्र धाव घेतली जाईल एक्स्ट्रा. तर इथे आपण पाहतोय अतिरिक्त एक एक्स्ट्रा धाव आली. धाबा झाल्या त्या 12 धाबा, 12 रन्स. नेक्स्ट डिलिव्हर आपण पाहतोय नितीन च्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. आणि बॅटनं खेळण्याचा प्रयत्न चेंडूला आहे उंची. काय करते पाहायचंय. मिळतील ते धाबा 6. बॅटिंग करते ते मात्र आपण जर पाहिले तर फलंदाज संदेशच्या बॅटमधून आणखीन एक 6 धाबा झाले ते तब्बल 18 धाबा, 18 रन्स स्कोर कार्ड वरती. सगळं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये नितीनमध्ये अटॅकिंग क्रिकेट दाखवलंय. पहिलं षटक मॅन्डेटरीचं आणि बॅटिंग करते ते मात्र संदेश सेकंड वरती. यावेळेस अगदी कार्पेटने खेळण्याचा प्रयत्न. एक सिंगल. धाबा झाले ते मात्र 19 धाबा, 19 रन्स स्कोर कार्ड वरती. एंड ऑफ दी फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकाची सांगता धाबा झाल्या त्या 19 धाबा धावफलकावरती.
तर पहिल्याच चेंडूवरती आपण पाहिलं तर विकेट मिळवली आहे. सेकंड षटक अरेंजच्या माध्यमातून बाद होते, मात्र बॅटर संदेश बाद होईल आणि धावफलकावरती धावा आल्या ते मात्र 19 धावा, 19 रन्स, स्कोर कार्ड वरती. चांगलं क्रिकेट आणि चांगली गोलंदाजी आता मात्र आपण पाहतोय सेकंड षटकामध्ये आर्यनच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. नेक्स्ट बॉल आता बॅटने खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. एक सिंगलने आपण पाहिलं तर धावा झाल्या त्या धावफलकावरती तब्बल 20 धावा, 20 रन्स, स्कोर कार्ड वरती. नेक्स्ट बॉल मिसफील्ड होईल आणि मिळतील त्या धावा 4. आलाय चौकार, नशिबाचा चौकार, फिल्डिंग खराब पाहायला मिळाली. धावा झाल्या त्या 24 धावा, 24 रन्स. संदीप पुन्हा लाभले आणि सेकंड अटेम्प्टला मात्र कॅच सुटलाय. सिंगल, डबलचा प्रयत्न नकारलाय. सिंगलने धावा झाल्या ते मात्र 25, 25 रन्स, स्कोर कार्ड वरती. अगदी आपण पाहतोय एन्जॉय केलं जातंय क्रिकेटला इथे. मात्र एक एक धावेसाठी ही पडझड मैदानाच्या आतमध्ये सद्यस्थितीला आपल्याला पाहायला मिळते. फटका खेळण्याचा प्रयत्न, झेल सुटलाय. षटकार वाचवण्याच्या नादामध्ये झेल टुपलाय आणि सुटलाय. 2 धावा आल्या. धावा झाल्या त्या 27. $27 रन्स आपण पाहतोय स्कोरबोर्ड वरती. आणखीन एक फटका खेळतोय डीप लॉंग ऑफ वरती. एक सिंगल आणि सिंगलच्या मध्ये दुसरीचा प्रयत्न डबल्स देखील कंप्लीट केली जाईल आणि तब्बल धावा झाल्या त्या मात्र 29 रन्स आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये. तर निश्चितच आपण पाहिलं तर धावसंख आले ते 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा झाल्या त्या 29, 29 रन्स. चांगली सुरुवात म्हणेन मी समित फायटर्सच्या माध्यमातून आपण पाहतोय. 29, 29 धाबा धावफलकावरती. शेवटचं षटक घेऊन येईल तो मात्र आपण पाहतोय डीजी स्पोर्ट्सच्या माध्यमातून. आपण जर पाहिलं तर सुमित येतोय. दीपकजी गंगाराम शिंदे साहेबांचा संघ अपोजिशनमध्ये. समित फायटर्स आनंदजी महादेव शिंदे सन्मान्य संघमालक यांचा संघ बॅटिंग करताना सद्यस्थितीला मजबूत स्थितीमध्ये. बॅटची लिडिंग एज आपण पाहतोय. पॉईंट रिजन वरून जाईल डीप थर्डमॅनकडे. एक सिंगल, दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव, तिसरीचा प्रयत्न इथे मात्र केला जाईल आणि तिसरी धाव देखील कंप्लीट होईल. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 3 धावा. कसा बसा का वेळेना बबलू चेंडू हातात घेण्याचा प्रयत्न करतोय. वाकडी तिकडी चाल आणि धावा तोपर्यंत आल्या त्या 3.
3 धावा आल्या, 3 धावेने आपण पाहतोय धावफलक आपल्याला पाहायला मिळते आहे 32-32. लाईव्ह नसतं तर या क्षणाची चर्चा वेगळीच केली असती, परंतु यूट्यूब लाईव्ह पुढच्या वर्षी जर मोडणी प्रीमियर लीग भरवली तर यूट्यूब लाईव्ह किशोर ठेवू नका. पूर्ण आनंद घेता येईल टुर्नामेंटचा. कोण पडलंय, गडबडलंय, लडखडलंय, सगळं चोख सांगितलं जाईल. यावेळेस आपण पाहतोय डॉट चेंडू. पहिल्यावरती 3, दुसऱ्यावरती डॉट. रखरखत ऊन आणि क्रिकेटचा नाद. अतिशय जयभवानी तरुण मंडळ मोडणी आयोजित मोडणी प्रीमियर लीगला एन्जॉय केलं जातं. या सामन्यांच्या माध्यमातून गावातीलच सगळे खेळाडू, गावातीलच संघ खूप एन्जॉय केलं जाते सकाळपासून. यावेळेस एक सिंगल मिळते आणि वाईड देखील. 2 धाबा आल्या, 2 धाब्याने धाबा झाल्या त्या 34 धाबा, 34 रन. डोई जर जातील या धावसंख्या सगळ्या 34 रन्स. 34 रन्स. फुलटॉस बॅटमध्ये रडारमध्ये आलाय आणि इथे मात्र आपण पाहतोय एक सिंगल. दोघांमध्ये टक्कर. दुसरीचा प्रयत्न, दुसरी कंप्लीट धाबा झाल्या त्या 36 धावफलकावरती तब्बल. आता नितीन यांना सेकंड बॅटिंग करताना ओल्ड इज गोल्डची भूमिका निभावत असताना बॅटिंगनं सामना जिंकून द्यावा लागेल, कारण डोईजर झाली ही धावसंख्या 36 धाबा. चेंडूला उंची काय पाहतोय, गोलंदाज स्वतः येईल. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, रिव्हर्स कॅच घेतोय बॅटर किशोर शिंदेच्या खेळीचा अंत मैदानाच्या आतमध्ये. यानंतर राजूदादा 11 आणि गौरी 11 यांच्या दरम्यानची लढत असेल. त्यानंतर किशोर 11 आणि विराज 11. तर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. सार्थक बघा जे काम होतं ते काम बॅटरनी करून गेलंय. किशोरने, बॅटर संदेशने धावा जमवून दिलेत. आता यावेळेस आपण पाहतोय काय करतंय, काहीच नाहीये मुवमेंट. आपण पाहतोय जी पोझिशन आहे डॉट चेंडू मैदानाच्या आतमध्ये. आतापर्यंत आपण पाहतोय चेंडू झाले ते मात्र 5 शेवटचा चेंडू. चला राजूदादा 11 संघाचा संगणक आणि गौरी 11 संघमालक राजू दगडू शिंदे साहेबांचा संघ. राजूदादा 11, सन्मान्य संघमालक विलास भागोजी शिंदे आणि रवींद्र मारुजी शिंदे. गौरी 11 दोन्ही टीमचे कॅप्टन या टॉस बॉक्समध्ये टॉस केला जाईल याची दखल घ्या. प्रत्येक टीमला सूचना आहे इनिंग ब्रेकमध्ये नाणेफेक होणार आहे, त्यामुळे आपण शेवटचं षटक आहे तेव्हा आपण टॉस बॉक्सच्या बाजूला म्हणजे वेळ वाचेल, आम्हाला काही हरकत नाही आहे. यावेळेस फुल चेंडू काढण्याचा प्रयत्न होता. एक सिंगल मिसफील्ड, सिंगल डबल्समध्ये कन्वर्ट होते का पाहिजे. थ्रो येईल आणि 2 धाबा कंप्लीट. 2 धाब्यांनी धाबा झाल्यात त्या 38 म्हणजे 39चं लक्ष मैदानाच्या आतमध्ये सेट केलंय. थर्टी 38 आणि 39 धाब्यांचं लक्ष. चला टॉससाठी राजूदादा 11 आणि गौरी 11 आणि तर दोन्ही टीमला पेनल्टी दिली जाईल. चला टॉस करून घ्या. महेंद्र शिंदे यांना विनंती करतो आपण टॉस करायचा या मॅचचा. राजूदादा 11 आणि गौरी 11 टॉस बॉक्समध्ये. प्रत्येक टीमला माझी सूचना, यानंतर किशोर 11 आणि विराज 11 आपण सज्ज राहायचे. नेक्स्ट मॅचच्या नंतरची नेक्स्ट मॅच दोन्ही कॅप्टन टॉस केला जाईल. निर्णय टॉस झाल्यानंतर तिथूनच कळवायचा आहे. टॉस बॉक्समध्ये एका बाजूला आहे जय भवानी तरुण मंडळ मोडणी आणि दुसऱ्या बाजूला मोडणी प्रीमियर लीग, असं तुम्ही कॉलिंग मागून घ्यायचं, याची दखल घ्या.
चला फिल्डिंग लावून घ्या प्लीज. समित फायटर लगेच फिल्डिंग लावा. खूप वेळ होते अन्यथा आज आपल्या मॅच कमी होतील आणि उद्या 2-2 ओव्हरचे खेळावे लागतील. चेंडू द्या. चेंडू पाहिजे का? चेंडू द्या लगेच. चला विनंती असेल फास्ट करा. आपण जर पाहिलं तर इथे मात्र राजूदादा 11 आणि गौरी 11 यांच्या दरम्यानची नेक्स्ट मॅच असेल. टॉस जिंकले गौरी 11 आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. फलंदाजीसाठी आमंत्रित केले राजूदादा 11. आता मात्र मॅच डीजी स्पोर्ट्स सन्मान्य संघमालक दीपकजी शिंदेसाहेब यांचा संघ, दुसऱ्या बाजूला समित फायटर्स सन्मान्य संघमालक आनंदजी महादेव शिंदे साहेबांचा संघ आणि 38 धाबा जमवल्यात समित फायटर्सने. 39चं लक्ष डीजी स्पोर्ट्स विरोधामध्ये ठेवण्यात आले. दोन्ही टीम सज्ज असतील जिंकण्यासाठी. पहिलं षटक घेऊन येतोय गोलंदाज गौरव. आर्यन आणि सागर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. आर्यन आणि सागरच्या माध्यमातून आपण पाहतोय नेक्स्ट बॉल. यावेळेस आपण पाहतोय आउटसाइड दी ऑफटिक. पहिला चेंडू वाईड आलाय. अतिरिक्त इथे मात्र धाव आली आहे. तर जोश असायला हवा. आता आपण पाहिलं चेंडू आला आणि रिलॅक्स होता खेळाडू. लाईव्ह स्पर्धा सुरू आहे. यावेळेस आपण पाहतोय अपील केली आहे. डॉट चेंडू या ठिकाणी आपण पाहतोय संदेशच्या माध्यमातून चलाकी दाखवण्याचं काम केलं जातं. एसटी रक्षक संदेश. डॉट चेंडू. स्ट्राईक एंडमध्ये आर्यन, 9 सेकंडमध्ये सागर. पहिला वाईट, त्यानंतर आपण पाहतोय डॉट, एक सिंगल. आतापर्यंत आपण पाहतोय यावेळेस डाव फसलाय. आउटसाइड द ऑफ्टिंग वरती बॅटची लिडिंग एज आणि फलंदाज मात्र बाजू. टीम मीटिंग करू नका चला. यावेळेस आपण पाहतोय विकेट मिळते. पहिला चेंडू वाईट आला, त्यानंतर डॉट, त्यानंतर विकेट आपल्याला पाहायला मिळते. तर नितीन यांनी जर सामना जिंकून दिला तर पारितोषिक कोण लावतंय का म्हणून मी अनाऊन्स केलंय. कोणाला पारितोषिक जर लावायचे असतील तर या ओल्ड इज गोल्ड. हा, षटकामध्ये त्यांचे 19 धावा दिले आहेत. आता घेत आहेत का बॅटने? ओल्ड इज गोल्ड. गौरवच्या माध्यमातून नेक्स्ट बॉल. फटका चांगला आहे. सुरुवात झाली आहे आल्यापासून. किरण चेंडूबादी एक सिंगल. सिंगलने आपण पाहतो धावा झाल्यात त्या 2 या अंकाबद्दी. धावा झाल्या त्या धावफलकाबद्दी 2 धावा. ही मजा आहे. गावची लीग आहे. एन्जॉय करण्यासाठी स्पर्धा ठेवली, त्यामुळे तुम्हाला असे आवाज कमेंट्स ऐकायला मिळतील. बॅटची लिडिंग आहे. डीप थर्डमॅनकडे चेंडू जातोय निघून. एक सिंगल. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील पूर्ण. तिसरीचा प्रयत्न होतोय का पाहायचं आहे. आणि 2 धाबा आल्या. 2 धाब्याने धाबा झाल्यात त्या 4 धाबा. पहिलं षटक आपण पाहतोय गौरव. गौरवच्या माध्यमातून आपण पाहतोय आता मात्र 7व्या क्रमांकाचा सामना आपल्या लीग फॉर्मॅटमधील डीडी स्पोर्ट्स आणि समित फायटर्स यांच्या माध्यमातून. फटका खेळतोय स्टेट ड्राईव्हला आणि इथे मात्र आपण पाहतोय एक सिंगल. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील कंप्लीट. 2 धाब्यांनी धावा झाल्या त्या धावफलकावरती. 6 धावा, 6 रन्स स्कोर कार्डवरती. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. 6 धाबा आत्तापर्यंतची स्थिती आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त एफर्ट आपण पाहतोय. 6 रन्स स्कोर कार्डवरती आत्तापर्यंतची स्थिती आपल्याला पाहायला मिळते. नेक्स्ट बॉल. फटका खेळतोय सेट ड्राईव्हला किरण. रवी मात्र कॅच ड्रॉप करेल. फर्स्ट आणि सेकंड देखील धावेल. धाबा झाले ते धावफलकावरती 8 धाबा 8 रन्स.
तर किरण मोरे यांच्याकडून जर नितीनने जर षटकार लगावला तर 500 रुपये आहेत. आयोजन कमिटी सांगते गुगल पे नाही चालणार, चेक चालणार नाही, कॅश 500 रुपये पहिले जमा करा मंडळाकडे. चला फिल्डिंग लावून घ्या प्लीज, वेळ दौडू नका. आता 12 चेंडू 31, 12-31 म्हणजे 15.5च्या सरासरी प्रति षटकामागे तुम्हाला धाबा जमवावे लागतील. डीजी स्पोर्ट्स आणि समित फायटर कोण जिंकेल याच्यामध्ये येणारा काळ सांगेल. 12 चेंडू सांगतील. यानंतर राजूदादा 11 आणि गौरी 11 यांच्या दरम्यानची लढत आपल्याला पाहायला मिळते. चला नितीन सेकंड मध्ये सेकंड षटक किशोर. दोन्हीकडे ओल्ड इज गोल्ड. किशोर समोर आणि समोर नितीन. पहिला चेंडू काय करतंय यावेळेस किशोर सक्सेसफुल ठरलाय. पहिला चेंडू डॉट डॉट चेंडू. पहिला चेंडू डॉट. गौरी 11चे खेळाडू आपण टॉस बॉक्सच्या बाजूला या. गौरी 11 फिल्डिंग आहे आपली. यावेळेस नितीनच्या बॅटमधून 500चा टोला आलाय का? कॅट ड्रॉप होईल. सिंगल डबल साठी प्रयत्न आणि दुसरी धाव देखील कंप्लीट होती. 2 धावा आल्या. 2 धाब्याने धावा झाले त्या धाव फलकावरती. हॅलो, हा संध्याकाळी करतो कॉल तुम्हाला मी. तर धाबा झाले त्या धाव फलकावरती 10 धाबा 10 रन्स स्कोर कार्डवरती. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सध्या स्थितीला आपल्याला पाहायला मिळतोय. नेक्स्ट बॉल फुलटॉस वरती फटका खेळण्याचा प्रयत्न. एक सिंगल. दुसरीचा प्रयत्न. दुसरी देखील या ठिकाणी कंप्लीट केली जाईल. 2 आले. 2 धावा झाले धाव फलकावरती. 12. एखादा षटकार किंवा चौकार प्रत्येक षटकामध्ये जर आला तर आणि डबल सिंगल तर मग पार्ट थोडंसं पुश केलं जाईल. एक एक अंकानं एक एक पायरीनं विजयाकडे तुम्ही प्रवास करू शकाल. परंतु त्या पद्धतीची स्थिती परिस्थिती मैदानात दिसत नाही आहे. नितीन नक्कीच प्रयत्न करतोय परंतु सफल झालेला नाही आहे. मागच्या चेंडूवरती कॅच सुटला. तो षटकाराला थोडा कमी पडलाय. किशोर आता बॅटने खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. डॉट चेंडू. अगदी आपण पाहिलं धावा थांबल्यात त्या धावसंख्या 12 या अंकावरती. ट्वेल्व रन्स स्कोर कार्डवरती. 27 धाव्यांची गरज. 8 चेंडू 27 धावा 8 चेंडू. या वेळेस आपण पाहतोय एक सिंगल. दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा कंप्लीट. धावा झाले त्या 14. 14 रन्स आतापर्यंतची स्थिती. 1 पूर्णांक आपण पाहिलं तर चेंडू झाले ते मात्र 5. शेवटचा 1 चेंडू बॅलन्स. 14 रन्स. नेक्स्ट बॉल. ओहो झेल टिपला गेला यावेळेस. नितीन मात्र बाद होईल. छोटा बॅग बडा धमाका. अगदी चांगला झेल टिपलाय. 2 ओव्हरची समाप्ती आणि धावा झाल्या त्या धाव फलकावरती 14 धावा. आता शेवटचं षटक या इनिंग्समधील. चला राजूदादा 11 आणि गौरी 11 सज्ज राहायचे. गौरी 11 सन्मान्य संघमालक विलास बागोजी शिंदे आणि रवींद्र मारुती शिंदे यांचा संघ. अपोजिशनमध्ये राजूदादा 11
यांचा संगम पाहतोय राजू दगडू शिंदे साहेबांचा. सज्ज राहायचे. टॉस झालाय, टॉस जिंकलाय. घरी विलन आपण प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय राजू दादा 11 या टीमला. फाईट केले जाईल. आता मात्र 6 चेंडू आणि 25 धाब्यांची गरज मैदानाच्या आतमध्ये. 25 धाबा. 6 चेंडू 6 चेंडू 25 धाबा. नेक्स्ट बॉल हाफ ट्रॅकर आणि पहिल्या चेंडूवरती फटका मिळवल्या त्या धाबा. 6 धाबा. षटकार येतोय. आता मात्र 5 चेंडू 19. 5 चेंडू 19 धाबा. 19 धाबा 5 चेंडू. बरोबर ना. 5 मध्ये 19 आणि स्ट्राईक एंडवरती बॅटर सागर आपल्याला पाहायला मिळतोय. सागरने आतापर्यंत धाबा जमवल्या त्या 12 4 चेंडूमध्ये. म्हणजे ॲव्हरेजिंग बॅटिंग करतोय सागर. 2 2 2 आणि 6. 5 चेंडू 19 आणि 19 धाबा 5 चेंडू. चला जास्त वेळ घेत आहे गोलंदाज रवी मोरे. आणखीन एक चांगला चेंडू. फक्त बॅटमध्ये जास्त संपर्कात आलेला नाहीये आणि चेंडू जाईल तर मात्र 4 आलाय तो चौकार. आता मात्र 4 चेंडू आणि 15 धाबा. 4 चेंडू 15 15 धाबा. 4 चेंडू. चार चेंडू आणि 15 धाबा. हा चेंडू षटकाराला होता परत सागर थोडासा कमी पडलाय. 15 धाबा. 4 चेंडू 4 चेंडू 15 धाबा. रवी आता हँग झालाय. पूर्ण आता गांगरला गेलाय आणि आता चेंडू कसा टाकू गिरकी घेतोय हातामध्ये. एन्जॉयमेंटची टुर्नामेंट एन्जॉयमेंट कमेंट्री देखील ऐकायला मिळेल. हो हा चेंडू पुढे येऊन स्टेप आउट करून फुलटॉस घेतला असता 6 मिळाले असता. तर 3-15. 3 चेंडू आणि 15 धावा. पुढे आला असता फुलटॉस घेतला असता 6 आल्या असत्या. सागर चुकला. 3 चेंडू 15. स्लो केलाय. दिमाग वापरलंय आणि एक सिंगल. आता 2 चेंडू आणि 14 धाव्यांची गरज. दोन्ही चेंडू स्टेप आउट येऊन खेळले असते तर दोन्ही 6 मिळाले असते. आता 2 चेंडू 14. 2 चेंडू 14. 2 चेंडू 14. 14 धावा. 2 चेंडू. आता 1 चेंडू आणि 13 धाव्यांची गरज असेल मैदानाच्या आतमध्ये. आपण आता पाहिलं तर इथे मात्र मॅच समित फायटरकडे आपल्याला जाताना दिसते. दयांश फायटरने 2 सामने जिंकलेत. विराज 11 1, डीजी स्पोर्ट्स 1, गौरी 11 1, ओमसाई 1 आणि समित फायटर आता 1 सामना जिंकेल. सामना फिनिश होतोय आणि सामन्याचा सामनावीर टायटल दिलं जाईल. 17 फलंदाजीनं किशोर शिंदे ठरलेत मॅन ऑफ द मॅच. किशोर या आपण आपला सामनावीर पुरस्कार घ्यायचा आहे. किशोर शिंदे. प्रवीण